आहेत. एका बाजूने जर बघितलं गेलं तर RRCC माचुतर आणि सुलावाडा बिलार. सनी आपण कुठे असाल तर जॉईन व्हायचं आहे. बिलार टीमने टॉस जिंकलाय. सुलेवाडी आणि RRCC माचुतार या टीमला आता इन्व्हाइट केलं त्याने. माचुतार टीमला इन्व्हाइट केलं बॅटिंग करण्याकरिता. फिल्डिंग डिसाइड केली आहे. चला मॅच ऑन करूयात आपण. थांबा एक मिनिट. चला ऑन करा. संकेत आणि जमीर ओपनिंग पेअर मध्ये आपण या दोघांना पाहतोय आणि गोलंदाजी करण्याकरिता गोलंदाज देखील संकेत आहे. पहिला बॉल मॅच फ्रेश सुरू केली जाईल. पहिलाच बॉल एक्स्ट्रम सोडून जाणारा अंपायरचा इशारा आहे. तो वाईडच्या स्वरूपामध्ये अतिरिक्त धाव मिळते आणि अतिरिक्त धावेपासून सुरुवात केली. एक्स्ट्रा पासून सुरुवात पाहायला मिळते. वाईट बॉल. एक धाव संख्या फलकावरती. वाईट +4 अशा टोटल 5 मिळाल्या होत्या. यावेळेस डिफेन्स करायचा प्रयत्न आणि त्यानंतर डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. धावसंख्या फलकावरती एक चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 5 या आकड्यावरती आपण पाहतोय. दुसरा बॉल स्वीप करायचा प्रयत्न परंतु बॅट पासून थोडा दूर राहिला आणि त्यानंतर पुन्हा एकदा डॉट बॉल. कोणत्याही प्रकारची धाव नाहीये. एक्स्ट्रा पासून सुरुवात या षटकाची पाहायला मिळाली परंतु यावेळेस भरपूर चांगला स्ट्रोक. ऑप्शनच्या बाहेर जास्त रूम दिली होती आणि त्याला बाहेर पाठवलं बॉलला. धावा 4 मिळाल्या. 9 धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचल्या गेल्यात. पुन्हा ड्राईव्ह करायचा प्रयत्न केला. फिल्डर आहे त्यांचा डोक्यावरनं बॉल निघून जातोय. आणखी एक या षटकामध्ये चौकार पाहायला मिळाला. एकंदरीत जर बघितलं तर या स्पर्धेमध्ये आपण सर्व काही पाहिल्यात. बेस्ट बॉलिंग स्पेलही पाहिल्यात. बेस्ट बॅटिंग फिगरही पाहिल्यात. 2 असे खेळाडू राहिले की ज्याने या स्पर्धेमध्ये 2 वेळा अर्धशतक जोडले आणि टोटल या स्पर्धेचा विचार केला तर 6 अर्धशतक आपल्याला या स्पर्धेमध्ये कालच्या दिवसामध्ये टोटल 5 अर्धशतक आपण पाहिलंय आणि आजच्या दिवसामध्ये आपल्याला 1 अर्धशतक पाहायला मिळालंय. शेवटचा अंतिम बॉल असावा. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 14 धावा. परंतु एका गोष्टीची चर्चा मी जरूर करेन की या स्पर्धेमध्ये जर बघितलं गेलं तर सर्वाधिक महागडं षटक मागच्या त्या आधीची मॅच झाली त्यामध्ये टोटल 6 चेंडूमध्ये तब्बल 41 धावाही आलेल्या आहेत. त्यामुळे एक गोष्ट क्लिअर होते की इकडे केलं तर सगळ्या गोष्टी केल्या जातील. नथिंग इज इम्पॉसिबल वेन यू कॅन डू. तुमच्यात जर करण्याची क्षमता असेल तर सगळं काही होऊ शकतं. 19 धावा संख्या फलकावरती आहेत. एका षटकाचा खेळ जिथे समाप्त झालाय आणि लास्ट मॅच मध्ये तर आपण जशी मॅच पाहिली ते प्रेक्षक त्या पद्धतीच्या मॅच एक्सपेक्ट करत असतात की मॅच शेवटपर्यंत रंगली पाहिजे आणि शेवटचा चेंडू जिथपर्यंत पडत नाही तिथपर्यंत रिझल्ट कळाला नाही पाहिजे आणि तेच पाहायला मिळालं. काय कमालीचा मॅच पाहायला मिळाली. 6 बॉल 12 धावांची गरज असताना एक चौकार आला. 2 बॉल 5 वरती मॅच गेली. अंतिम विकेट होता आणि संघ ऑल आउटही झाला होता. टॅप केल्या बॉलला आणि बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. धाव फलकावरती धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचतात. या षटकामध्ये आतापर्यंत 2 बॉल फेकलेत. 23 आकड्यावरती धावसंख्या आहे. सुमित गोलंदाजीवरती. दुसऱ्या षटकामध्ये त्याला आपण पाहतोय. संकेत आणि जमीर. खूप दूर केलाय. अंपायरचा इशारा. इट्स अ नो बॉल. धाव मिळेल एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये. धावसंख्या फलकावरती 24. पुन्हा एकदा नो बॉल. 25 आता धावा होतील. एक्स्ट्रा खूप साऱ्या धावा दिल्या गेल्यात. आता हा बॉल चांगला आहे. बरोबर टप्प्यावरती पडल्यानंतर बाहेर निघाला. डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. संकेत स्ट्रायकर एंड वरती 13 धावा. त्याचा बॅटमधनं जमीरचा बॅटमध्ये एक चेंडू फेस करत असताना एक चौकार आलाय. ओहो फाईन खेळले. भरपूर पायावरती बॉल टाकायचा प्रयत्न केलेला आणि बरोबर त्याचा वापर करत असताना फक्त दिशा दिली आणि दशा लावली. धावा 4. अंतिम बॉल आलाय डॉट आणि निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर 5 चेंडू झालेत. एका चेंडूचा खेळ बाकी आहे. 29 धावा फलकावरती. शेवटचा अंतिम बॉल.
सुमित हा लास्ट बॉल घेऊन तयार. ओ शेवटचा अंतिम बॉल देखील आता डॉट आणि अखेर षटक क्रमांक दुसरं हे समाप्त होताना आपण पाहतोय आणि 2 षटकांच्या समाप्ती अखेरीस धाव फलकावरती धावा जाऊन पोहोचल्या गेल्यात. बॅटिंग करत असताना संघ आपण पाहत आहोत तो म्हणजेच RRCC माचुतर संघ आणि धाव संख्या फलकावरती 29 आकड्यावरती आहेत. संकेत गोलंदाजीवरती षटक क्रमांक तिसरं पहिला बॉल. ओहो पहिलाच बॉल पुढचं दार झाकलं परंतु चोरी झाली मागच्या दारातून. दांडी गोल विकेट मागून दांडी उडवली. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पुन्हा एकदा पाहतोय. हा पहा रिप्ले पुढे गेले शफल केले परंतु पाठीमागे बॉल कळालंच नाही की किती आतमध्ये वळण घेत होता आणि त्यानंतर पाठी मागून दांडी गुल केली. विकेट मिळत असताना पहिल्या क्रमांकाचा संकेत याला ती सफलता मिळाली. आणि आता नवीन बॅटर मुज्जू. हो वळण चांगलं आहे वळण चांगलं आहे आणि वेगही आहे. जितक्या वेगाने बॉल येतो ना तितक्याच चांगल्या पद्धतीने चेंडू बाहेर निघतोय. चांगली बोटांची जादू दाखवतोय संकेत आपल्या गोलंदाजीमध्ये. पुन्हा तयार. हा वेळेस बरोबर तो विथ द टर्न खेळलेत आणि परफेक्ट मुजूच्या बॅटमधनं आलाय चौकार. धावा मिळतील 4 आणि या चौकाराच्या मदतीनं 33 आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचतायत. 3 चेंडू समाप्त झाल्यात. संकेत पहिल्या 2 चेंडू मध्ये कंट्रोल मग लगातार 2 बॉल वरती 2 प्रहार आणि 2 चौकार. 37 धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचला गेला. चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. टोटल आतापर्यंत 4. सेकंड लास्ट बॉल. संकेत तयार. संकेत पुन्हा यावेळेस थोडा लेट खेळायचा प्रयत्न केला होता गली आणि पॉइंटच्या क्षेत्रामध्ये परंतु चांगली फिल्डिंग तिकडे पाहायला मिळाली. आणि त्यानंतर जर बघितलं गेलं तर संकेतचा या षटकामधला हा तिसरा डॉट बॉल आलाय. अंतिम बॉल. पुन्हा गोलंदाज तयार होतोय. अंतिम बॉल देखील चांगल्या पद्धतीने जितक्या चांगल्या पद्धतीने टाकला होता तितक्याच चांगल्या पद्धतीने फील्ड केलाय. षटक कंप्लीट झालंय. 2 चौकार या षटकामध्ये आले परंतु मी कौतुक करेन संकेतचं कारण की 2 चौकार 2 या 3 चौकार मिनिमम आपण या स्पर्धेमध्ये एक नॉर्मली प्रत्येकी षटकामध्ये ऍव्हरेज जर बघितलं गेलं तर 2 चौकार तर येतच असतात आणि तेच पाहायला मिळालं. परंतु गोलंदाजी चांगली पाहायला मिळाली. 37 धावा फलकावरती आहेत. षटक क्रमांक 3 जिथे समाप्त झालाय. 37 रन्स ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. ऍव्हरेज स्पेलचा जर विचार केला तर मिनिमम 8-10 धावा प्रत्येकी षटकामध्ये आपण येताना पाहिल्यात. पण त्यापेक्षा कमीचा विचार केला तर लास्ट 2 मॅचच्या अगोदर मला आठवतं की कसा गोलंदाज होता की त्याने फक्त 4च धावा दिलेल्या आणि बेस्ट बॉलिंग फिगर त्याचीच पाहायला मिळाली. आणि या स्पर्धेची बेस्ट बॉलिंगचा विचार केला तर कालच्या दिवसामध्ये आपण 12 चेंडूमध्ये अर्थात 2 षटकांमध्ये फक्त 10 धावा देणारा देखील एक खेळाडू पाहिलाय. हलक्या पद्धतीने खेळायचा प्रयत्न केला. रनआउटची संधी देखील तिकडे परंतु एक धाव बनवली जाईल आणि एका धावेच्या मदतीनं धावसंख्या फलकावरती 38 या आकड्यावरती धावसंख्या आपण पाहतोय. 1 विकेट गमावलाय. सुमित गोलंदाजीवरती आपल्या स्पेलचा दुसरा षटक आता येतोय. या आधी जेव्हा आलेला तेव्हा 2 चौकार 1 नो बॉल. ती 2 नो बॉल 10 धावा दिलेल्या. आता यावेळेस बरोबर तो गॅप दिसत होता आणि ऑप्शनचा बाहेर बॉलला पाठवलाय चौकाराकरिता. धावसंख्या फलकावरती 4थं षटक चालू आहे आतापर्यंत. या षटकामध्ये 4 बॉल फेकलेत. 42 धावा आहेत. सुमित पुन्हा आणि यावेळेस बरोबर प्रेक्षकांच्या भेटीकरिता बॉल निघून गेलाय. सर्कल आउटच्या माध्यमातून विकेट मिळत असताना हा धक्का दुसरा आहे. दरम्यान आपल्या या विभागातील एक गोड व्यक्तिमत्व सन्मान्य धीरजजी पाटील साहेब यांचे ते शुभागमन झालेलं आहे आणि मी साहेबांना विनंती करेन की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. आपलं देखील सहर्ष स्वागत. नो बॉल. अंपायरचा इशारा. अतिरिक्त धाव मिळते आणि अतिरिक्त धावेच्या मदतीनं धावसंख्या फलकावरती वाढतीये देखील. धावा फलकावरती जाऊन पोहोचला गेलात 43. ओहो चांगला स्ट्रोक आहे. युक्तीचा वापर केलाय आणि बरोबर गती चेंडूची जी होती तिचा वापर करत असताना बॉलला पाठवलं सीमा पलीकडे. चौकार मिळतोय. 47 धावसंख्या फलकावरती.
दरम्यान शिवप्रेमी क्रिकेट क्लबचे सर्व सन्माननीय मयूरजी पुजारी आणि त्याचबरोबर सन्माननीय निलेशजी धनावडे साहेबांचं देखील शुभागमन झालेलं आहे आणि त्यांना देखील मी विनंती करेन की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. 47 धावसंख्या फलकावरती एंड ऑफ दी 4th ओव्हर. कुठेतरी धावा कमी दिसत आहेत कारण की आज ज्या पद्धतीने आपण पहिल्या मॅच पासून पाहिलंय ना, एक मिनिमम टार्गेट 65, 70, 75, 80, 100 टार्गेट झालाय आणि 116 झालाय. त्यामुळे इथे असं म्हणावं लागेल की स्कोर थोडा कमी दिसतोय. परंतु पहिला बॉल चौकारापासून या षटकाची सुरुवात केली आहे. स्वॅग ने करेंगे आपका स्वागत. सोनूच्या विरोधामध्ये पहिल्या बॉलवरती 4. 51 धावा फलकावर. एका चेंडूचा खेळ समाप्त. सोनू पुन्हा तयार. नेक्स्ट बॉल. ओ टॅप केलाय. टक्कर आवाज आणि बॉल मैदानाच्या बाहेर. धावा मिळती 4. सानू आहे गोलंदाजीवरती. लगातार पहिल्या 2 चेंडू मध्ये 2 चौकार आलेत. 8 धावा आल्या पहिल्या 2 मध्ये. नो बॉल. पुन्हा टाकावा लागेल हा चेंडू. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव दिली. इंटेन्शन होते दूर ठेवायचं परंतु नो बॉल हाताळलाय. यावेळेस हा बॉल ही चांगला आहे, लेंथ ही चांगली आहे, लाईन ही चांगली आहे आणि इंटेन्शन ही खूप चांगले दिसलेत सानूचे. डॉट बॉल आलाय. 2 चौकार, 1 नो डॉट. पुन्हा स्वीप केला. फिल्डिंग चांगली आहे. डाईव्ह केलं, स्वतःला झोकलं तिकडे आणि हेच जर करायचं आहे. सर्कल जेव्हा छोटा असतो ना तेव्हा तुम्हाला क्विक राहावं लागतं फिल्डिंग क्षेत्रामध्ये आणि तेच पाहायला मिळालं. चपलाई दिसली त्या खेळाडूची आणि धाव फलकावरती 57 धावा आहेत. चौथा बॉल. 5वा बॉल आणि या 5व्या चेंडूवरती सर्कल आउटच्या माध्यमातून विकेट मिळत असताना या आतापर्यंत डावामध्ये 3 विकेट गमावल्या गेल्या. 57 धावा आहेत. या डावातील अंतिम बॉल. चला टॉस साठी यानंतर होणारी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. सुभेदार वॉरियर्स गोडवली आणि मराठा टायगर्स मेट गुताड या 2 टीमला मी विनंती करेन की आपण टॉस साठी यायचं आहे. अंतिम बॉल. शेवटच्या बॉल वरती अंपायरचा इशारा काय ते पाहावं लागेल. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे तर गेला होता परंतु हिट विकेटच्या माध्यमातून विकेट आलाय आणि 4 विकेटच्या नुकसानवरती 57 धावा आहेत. विजयाकरिता 5 षटकांमध्ये बनवायचा आहेत. छोटा टोटल 58. परंतु मंडळी कुठेही जाऊ नका. या क्रिकेट विश्वामधील सर्वात भयानक मॅचेस या लो टोटलच्याच असतात आणि 58 धावा मी म्हणेन की मॅच भरपूर रंगताना तुम्हाला दिसेल. घेऊयात एक छोटा ब्रेक आणि पुन्हा एकदा येऊयात मॅच कडे. तत्पूर्वी टॉस मध्ये मी दोन्ही टीमला इन्व्हाइट करेन की आपण टॉस साठी या. वेलकम बॅक मंडळी. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. दुसऱ्या डावाला आपण सुरुवात करतोय आणि या दुसऱ्या डावामध्ये सुमित 12th एक्स्ट्रा खेळाडू आपण या. सुमित आणि कोण आहे नॉन स्ट्रायकरला एक्स्ट्रा प्लेअर या एक बघा. एक्स्ट्रा प्लेअर या जर स्कोअर बोर्ड मध्ये कोणती चुकी झाली तर त्यानंतर कोणत्याही प्रकारची सबब नाही ऐकली जाणार. सो इकडे एक्स्ट्रा खेळाडूची गरज आहे. बरं 1 मिनिट थांबवायचं आहे. नॉन स्ट्रायकर एंडचा खेळाडू कोण आहे? साहिल नाव आहे. नाही तुमचा एक्स्ट्रा खेळाडूलाही नाव माहिती नव्हतं. पहिलाच बॉल डॉट आला. ड्राईव्ह केल्या बॉलला. वा काय कमालीचा स्ट्रोक. बरोबर लॉंग ऑफचे जे फिल्डर आहेत ना त्यांच्या डोक्यावरनं कोणतेच चान्सेस नव्हते बॉल अडवायला कारण की बॉल पहा किती बाउन्स झालाय. वा कमालीचा फटका.
ओ यावेळेस अडवलाय बॉल, अंपायरचा इशारा, नो बॉल येतोय. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव मिळेल. धाव संख्या फलकावरती आपण पाहतोय 5 या आकड्यावरती. तिसरा बॉल, ओ तिसरा, पुन्हा एकदा ज्या पद्धतीने बाउन्स झाला बॉल टप्पा पडल्यानंतर भरपूर उंचीवरती, आणि असे फटक्यांमध्ये मी तर म्हणेन की असे फटके जर असतील एखाद्या बॅटरकडे तर कोणत्याच फिल्डर चान्सही क्रिएट नाही होत आहे बॉल अडवायचे. आणि टॅप करून खेळणं सर्कलमध्ये जेव्हा आपण पाहतो ना, ते सर्वात महत्वाची भूमिका बॉक्स अंडरआर्म बॉक्स क्रिकेटमध्ये हेच होतं की तुम्ही बॉल टॅप करून किती चांगलं खेळता. आणि 3 जे स्ट्रोक जोडलेत ना, कोणतेच चान्सेस नाही दिलेले. 3 चौकार आले, धाव फलकावरती 13 धावा आहेत. पुन्हा एकदा खेळायचं होतं परंतु यावेळेस फसलाय जाळ्यामध्ये. क्लीन बोल्ड, दांडीगुल, विकेट. चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 5 हा ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहत आहोत. यावेळेस पुन्हा टॅप करून खेळायचा प्रयत्न होता परंतु बॉल बॅटच्या कडेला लागला आणि त्यानंतर तो आतमध्ये आला. प्ले डाऊन झाले. विकेट मिळत असताना 13 वरती पहिला. टॉस साठी यस अंपायर आहे, त्यामुळे टॉस आपण ही मॅच झाल्यानंतर करूयात, कारण की समोरच्या टीमचे कॅप्टन अंपायर उभे राहिलेत. ओ शेवटचा अंतिम बॉल डॉट आला आणि या निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर दावा किती फलकावरती आहेत? 13 धावा फलकावरती आहेत. म्हटलं होतं ना की बघा छोटं टोटल आहे, परंतु हे छोटं टोटल देखील कठीण होऊ शकतं, कारण की सुरुवातीला पहिल्या षटकामध्ये 13 धावा आल्यात, 1 विकेट मिळालाय. आणि आता इंटेन्शन तर हेच राहिलं पाहिजे गोलंदाजी करताना. मी तर म्हणेन की या कंडिशन मध्ये तुम्ही 58 रोखण्याचा विचार नका करू, तुम्ही विकेटचा विचार करा, कारण की विकेट आणि डॉट तुम्हाला या मॅच मधली परिस्थिती मजबूत करून देऊ शकते आणि त्याचाच पाठलाग करायचा आहे सध्या. कारण की 58चा तुम्ही विचार केला तर समोरचे बॅटर्स धावा बनवतील, इझिली धावा बनतील, परंतु तुम्ही विकेटचा विचार केला. म्हणून म्हणतात ना की पहिला वार हा लाखमोलाचा असतो आणि तो पहिला वार तर विकेटच्या माध्यमातून दिलाय, परंतु तो आता कंटिन्यू ठेवला जाईल का पाहावं लागेल. षटक क्रमांक 2 आणि दुसऱ्या षटकामध्ये ज्याच्या नावातच जय, अजय आलाय गोलंदाजीवरती. ओ अजय, अजय स्वागत चांगलं केलंय. आइए और सीधे चले जाइए. धावा मिळतील 4. चौकार. डॉट बॉल आला आणि निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर 17चा खतरा. 17चा खतरा आहे जरूर. आणि आता पाहावं लागेल, अंपायरचा इशारा, फलंदाज होईल बा. सर्कल आउटच्या माध्यमातून विकेट आलाय. 17 वरती बसला दुसरा खतरा. विकेट क्रमांक 2. 17 वरती दुसरा विकेट आलाय. वा, म्हणून म्हटलं होतं ना की तुम्हाला विकेटच्या इंटेन्शन मध्ये जावं लागेल, विकेट शोधावे लागतील, कारण की या मॅच मध्ये विकेट एकमेव अशी गोष्ट आहे की तुम्हाला हे छोटं टोटल रोखण्यापासून, छोटं टोटल तुम्ही रोखू शकता. नवीन बॅटर, बॅट्समन नेम, नाव सांगा, बॅटरचं नाव सांगा. संकेत आहे का? ओके. संकेत ड्राईव्ह केल्या बॉलला आणि त्यानंतर बॉलला पाठवलाय चौकाराकरिता आणि चौकाराच्या मदतीनं 21 आकड्यावरती धावसंख्या. ओ रिवर्स, वा संकेत भाई, संकेतच्या पिटाऱ्यामध्ये रिवर्स देखील आहे, काढला बाहेर. शेवटचा अंतिम बॉल, पुन्हा रिवर्स खेळायचा होता परंतु आता डॉट बॉल आला आणि निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. पाठलाग चालू आहे 58चा. धाव फलकावरती धावा 25 पाहतोय. विजयाकरिता 18 बॉल बरोबर. आस्किंग रन रेट पहा 11.00, अर्थात 18 बॉल मध्ये बनवायचा धावा विजयाकरिता 33. प्रत्येकी षटकाच्या पाठीमागे 11च्या सरासरीने धावा. प्रत्येकी षटकाच्या पाठीमागे 3 चौकार, म्हणजे 18 बॉल मध्ये 9 चौकार. आणि गोलंदाजीवरती मुज्जू वेगाने, जितक्या वेगाने बॉल टाकलाय तितक्याच वेगाने सांगितलं बॅटरने की जा बाहेरून घेऊन या. चौकार. आणि चौकाराच्या मदतीने धाव फलकावरती 29 धावा आहेत. पहिलाच वार केलाय, पुन्हा टॅप केलाय, बॅक टू बॅक दुसरा वार, दुसरा चौकार. आता वेग वाढवला बॅटिंग साइड ना, तिसरा देखील आलाय. क्या बात है,
तीन चौकार जोडलेत आणि मी म्हटलं होतं ना की प्रत्येकी षटकाच्या पाठीमागे तुम्हाला तीन तीन हव्यात. पहिल्याच तीन मध्ये तीन जोडलेत. आता 15 बॉल मध्ये 21. थोडी मॅच सोपी केली आहे, परंतु लास्ट मॅच आठवेल एक्झॅक्टली याच कंडिशन मधून मॅच काढली होती आणि बॅटरला देखील माहिती आहे की या कंडिशन मधून तिकडे मॅच निघलेली इकडे आपल्या खिशामध्ये घालायची आहे. 14 मध्ये 17ची गरज आहे. 4 चेंडू, 4 वार, 4 चौकार. पाचवा देखील येईल का? मुज्जू थोडे माग गेलेत. पाचवा का नाही येणार? प्रेक्षकांना बघायचेत 5 आणि हा तिसरा खेळाडू आहे ज्याने 5 मध्ये 5 जोडलेत, परंतु 6 मध्ये 6 पहिला होईल का? नाही नाही, थांबावं लागेल. अंतिम बॉल आलाय तिकडे डॉटच्या स्वरूपामध्ये आणि धाव फलकावरती धावा आपण पाहतोय. एंड ऑफ दी थर्ड ओव्हर. 45 धावा आहेत आणि आता 12 बॉल मध्ये 13ची गरज. तेजस कमालीची बॅटिंग केली आहे. 7 बॉल 20 धावा, 5 लगातार चौकार त्याच्या बॅटमधनं पाहायला मिळाले. 12 बॉल आणि आता 12 चेंडू मध्ये 13 धाव्यांची गरज आहे आणि पॅनल्टी मेट षटकामध्ये गोलंदाजी करण्याकरिता पुन्हा एकदा नावाज जय आला. अजय पहिला बॉल. वा अजय वा, वेग आहे, रफ्तार आहे, ताकद आहे, भेदकता आहे, चुकता आहे आणि जिंकण्याची जिद्द देखील आहे. पहिला डॉट बॉल आलाय. अजय पुन्हा तयार. आणखी एक चांगला बॉल, परंतु तितक्याच चांगल्या पद्धतीने चेंडूला खेळून काढलाय. धावा मिळतील 4. आता इक्वेशन कडे लक्ष देऊयात. विजयाकरिता राहिले 10 बॉल आणि 10 मध्ये 9ची गरज आहे. ऑलमोस्ट रन बॉल इक्वेशन. स्वीप करायचं होतं, या श्रीरक्षकाने केली चुकी. धावा मिळतील 4 आणि चौकाराच्या मदतीनं आता इक्वेशनही बदलतं. राहिले 9 बॉल आणि 9 मध्ये आता 5 धाव्यांची गरज आहे. सामना एकतर्फी केला आता, परंतु आता पुन्हा एकदा चांगला बॉल अजयच्या माध्यमातून. लास्ट ओव्हर मुजूची जी आहे ती थोडी महाग गेली. त्या षटकामध्ये 5 चौकार आले. तिकडे जर मी म्हणेन की कमीत कमी 2 चौकार जरी वाचवले असते त्या 5 मधले, तरी पण एक ती एनर्जी असते की फाईट बॅक देऊ शकतो. परंतु आता 5 धाव्यांची गरज आहे. शेवटचा बॉल, शेवटचा ड्राईव्ह केला. अंतिम बॉलवरती 4 मिळाल्या. 6 मध्ये 1ची गरज आहे. आता एखादा चमत्कारच ह्या मॅच मध्ये जिंकवू शकतो, कारण की 6 चेंडू एका धावेची गरज आहे. 6 लिगल डिलिव्हरीज आणि 6 चेंडू मध्ये तुम्हाला एकही धाव द्यायची नाहीये, तर ही मॅच तुमच्या नावावरती होऊ शकते. आणि असा चमत्कार झाला तर प्रेक्षक नमस्कारी करतील, कारण की 6 चेंडू मध्ये 1 धाव रोखायची आहे. आणि गोलंदाजीवरती संकेत. चला 6 चेंडू एका धावेची गरज आहे. आणि चला एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव दिली आणि मॅच जिंकली. तब्बल किती विकेट राखून? 8 तब्बल 3 विकेट राखून ही मॅच जिंकताना आपण पाहिलंय. चला प्लेअर ऑफ द मॅच या सामन्याचा सामनावीरचा किताब आपण देणार आहोत आणि या मॅचचा हिरो ठरलाय